इराण आणि इस्रायल अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या युद्धानं क्रूरतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्यात. दक्षिण इराणमधील मिनाब येथील एका प्राथमिक शाळेवर झालेल्या भीषण हल्ल्यात 165 चिमुरड्या विद्यार्थिनींचा मृत्यू झाला. मंगळवारी जेव्हा या चिमुकल्यांना दफन करण्यात आले तेव्हा त्या दृश्याने संपूर्ण जगाला हादरवून सोडलं आहे. मृत मुलींची संख्या इतकी मोठी होती की मानवी हातांनी थडगी खोदणं कठीण झालं होतं. अखेर जेसीबी आणि बुलडोझरच्या सहाय्यानं एकाच रांगेत 165 थडगी खोदण्यात आली. उंचावरून घेतलेल्या छायाचित्रांमध्ये ही थडगी लहान छिद्रांसारखी दिसत असली तरी प्रत्यक्षात ते या चिमुकल्यांचं शेवटचं विश्रामस्थान होते. यावेळी हजारो इराणी नागरिकांनी अश्रुपूर्ण नयनांनी या मुलीला निरोप दिला. घटनेनंतर अमेरिकेतूनही तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची पुतणी मेरियल ट्रम्प यांनी या थडग्यांचा फोटो शेअर करत थेट आवाहन दिलं आहे. मी कोणालाही आवाहन देते की त्यांनी या क्रूरतेचं समर्थन करून दाखवावं, अशा शब्दात त्यांनी आपला संताप व्यक्त केलाय. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनीही थडग्यांचे फोटो शेअर करत अमेरिकेवर हल्लाबोल केलाय. मिस्टर ट्रम्प यांनी ज्या संरक्षणाचं आश्वासन दिलं होतं ते प्रत्यक्षात असे दिसते. गाझापासून मिनाबपर्यंत निष्पापांची निर्गुण हत्या केली जाते. या 160हून अधिक मुलींच्या शरीराचे तुकडे तुकडे झाले आहेत, असं त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. या भीषण हल्ल्यामुळे जगभरातून इस्रायल आणि अमेरिकेच्या लष्करी कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. लष्करी लक्ष्यांच्या नावाखाली शाळा आणि निष्पाप मुलांना लक्ष्य करणं हे युद्ध गुन्ह्याच्या श्रेणीत येते का, असा सवाल मानवाधिकार संघटना विचारत आहेत.